नवऱ्याने दारू पिली म्हणून बायकोने डोक्यात ग्लास फोडला. आईला बायकोला एक पॅक बनवून दिला असता एवढं रामायण घडलं असते. काय कुठने येतात काय माहित. अरे तू कालचा पेपर का वाचायलास? कोण आहे तुम्ही? आजच्या पेपरच्या बातम्या वाचून काय होईल? अरे आपल्या देशात भागात काय घडतंय आपल्याला कळल. त्यानं काय होईल? आपल्याला कळतंय भागात महागाई किती वाढली, बेरोजगार किती वाढले. त्यानं काय होईल? अरे असं उलट का बोलतेस तू? उलट का बोलते म्हणजे? परवाच्या पेपर मध्ये आलं होतं गॅस टाकीचे दर वाढले, आपण काय करू शकलो नाही. मागच्या महिन्याच्या पेपर मध्ये आलं होतं पेट्रोलचे दर कमी होतील, कमी झालं. नाही. 10 रुपये एक्स्ट्रा वाढले, आपण काय करू शकलो? नाही. आपण काय करू शकत नाही. मग कशाला मला शहाणपणा शिकवायला लागलाय? ह्यो पेपर वाच नको त्यो पेपर वाच. आपण काय उकडू शकत नाही तर कशाला सांगताय मला? जावा तिथे. हा का बोलास? काय नाही जावं तुम्ही, पेपर वाचू दे मला. परत काय बोलची? आईच्या गावात कुठनं येतात काय माहित. आपण काय करू शकत नाही तर कशाला सांगते मला? काय रे सारखं तुम्हाला नाही अहो ते कुळ होतं मगापासून. बोला की. आम्ही स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आलोय. तुमचे इथे हागणदारी मुक्त गाव हे अभियान राबवण्यासाठी आलोय. अहो सोडा साहेब, एवढ्या मोठी सोडा. परत नोकड्या नाही बसत कुठल्या वावरात आगायला. संडास बांधून घेतो नाहीतर सार्वजनिक संडास तोंड बसेल मी. एवढ्या मोठी सोडा झाला काय येतो. अहो थांबा सोने शेठ, आम्हाला ही हागणदारी मुक्त योजना राबवण्यासाठी गावातलाच माणूस पाहिजे. मग मी काय करू शकते? तुम्ही आम्हाला मदत करा माहिती प्रचार करण्यासाठी. सगळे आम्हाला म्हटले तुम्ही समाजसेवक आहात. समाजसेवक होतो आता नाही, आता पैशात सेवक आहे मी. फुकट नाही, पैसे मिळणार की याचं तुम्हाला. चला कामाला सुरुवात करूया. चला साहेब, तुम्हाला कसं कळालं अख्ख्या गावात एक काम करायला मीच लायक माणूस आहे ते? आधी आम्ही सगळ्या गावात विचारलं हे सरकारी अभियान राबवायला कोणी मदत करेल का. सर्वजण नाही म्हटले. अहो नाहीच म्हणणार की. असलं सरकारी काम करायला शिकलेला माणूस लागतो माझ्यासारखा. हे काय शिकलेले आहेत का गावकरी? पुढे काय झालं? आम्ही त्यासनी म्हटलं की आम्ही या कामाचे तुम्हाला पैसे देऊ, तर त्यांनी आम्हाला म्हणतात की आम्हाला काय कामधंदा नाही, आम्ही काय रिकाम टेक राहावी. अख्ख्या गावात तुम्हीच रिकाम टेकड्या म्हणून सांगितलं. आईच्या गावात या गावकऱ्यांच्या काय म्हणलात? गावकरी जळत्यात माझ्या, बदनामी करायचं काम करतात माझी. त्यांच्या काय बोलल्यावर तुम्ही लक्ष देऊ नका. जळकुंडी आहेत कुठली. बरं चला, आम्हालाही पुढच्या गावात जाऊन माहिती द्यायची आहे. आम्ही निघतो. काम व्यवस्थित करा बरं का. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सोन्याच्याकडे काम म्हणजे काम पत्त्यात समजा. एका दगडात उडवतो सगळी. म्हणजे वावरात हागाय बसलेली दगड मारून उडवतो. आयला काळ काय दिसायला लागले. दुर्बीन काय पुसलेलं नाही का काय? आता रे हाताने काळ का दिसायला लागले? अरे गावाला काळा घातलाय त्यामुळे काळा दिसायला लागला. थांब आता बघू. अरे येऊ कोण बसलाय? दिप्या. आयला या दिप्याच्या मी असताना वावरात हा काय बसाय. याला सुट्टी देत. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? दिप्या नासक्या उघड्या भागायचं बंद कर आता. काय बंद करू? आपल्या हातात थोडी असते. पोटात काय आली की याच्या पांदीला. आजपासून पांदीला हागायचं नाही. का? कारण आपल्या गावात हागणदारी मुक्त गाव अभियान राबवत चाललंय. त्यामुळे आजपासून उघड्या शौचास बसायचं नाही. घराजवळ संडास बांधायचं, त्यात जाऊन बसायचं. संडास बांधा पैसे कोण देणार? कोण नाही देणार, स्वतःच बांधायचं. जाऊन दे तिकडं. पैसे घालवा आणि ती पण हागायसाठी. त्यापेक्षा इथं मोकळ्या जागेत येऊन हागलेला परवडतंय आणि ती पण फुकट मध्ये. अरे उघड्यावर बसल्यावर गावातल्या काय आजार पसरत्यात, गावात अस्वच्छता पसरत्या. आणि तू नदी नाही तर वड्याजवळ जाऊन बसला आणि तिथंच हात धुतले तर तेच पाणी लगा गावातली वापरत्यात. वाळून जातंय काय एका जागेत थांबते विरे. अरे तुझ्या झुणक्यावर बसलेली माशी तिला का उडत उडत तुझ्या जेवणावर बसली तर तीच खाणार वेगान. कशावर ती माझ्या जेवणावर बसेल, तुझ्या जेवणावर बसेल. अरे दलिंदर बोड्याच्या मगापासून सरळ शब्दात सांगते तुला ऐकणं झाले. हल 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 परत उघड्या असं नाही मागणं आगच लावून देतो बघ. ऊस काय दिसतो ना सगळं ऊस गेला ना उघड. माझी
माझी एवढी सायकलीची चॅन बसून द्या ए नको नको माझं काम आहे, मी करतो. सायकलीची चॅन बसून द्या नाही तर मी इथंच लावणार तरी मग ए कशाचा बोगा पसरतील का इथं मारतील का बघा 10 बोगा वाजलेले का अरे कशा बोगा मला जाऊ दे ए बाबा ए नको नको, ए बाबा ए नको नको. ए बाबा, ए बस तुझं ए बस तुझं वर बस तुझं ये काय करू बाकी अरे खाली बसायला नको नाही तुझं मी का खूप यायला चिल बसवतो तुझे थांब हे नको 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 माझी कापडी सपडी जातो हे थांबे हे माझी सोन हे रड नको थांबे थांब पैसे देतो थांब रड नको इधर रड नको इधर पैसे तुला इधर खायचं खा रड नको बाबा पैसे तुला मी 3 रुपये दिले तुला मी मला तुमच्या हाताला सगळं पैसे पाहिजे गडबडी 10 रुपये द्या होय इधर 1 लाख रुपये दिला असतं मी तुला एवढं काय आता जातो मला 30 रुपये जाऊन दे सायकल पप्पा म्हणजे चेन बसाय आपण तर गडबडी खाऊया आयला काल बटर चिकन बरेच खाल्लं तिकडे पोटाची वाट लागली ते मसाला खाल्ला चिकन वाट लागली टबला घेऊन निघालो जातो सांगायला ए कोण आहे का रे बसा नाही उघडे घालायला लागली त्या सुट्टे नाही आता आईला कोण गेलं मुंबईत सुखांना का हा गुरु पण देत नाही मला पोरांनो या योजनेसाठी आम्हाला मदत करा तुम्हाला वडापाव नाही तर नाश्ता देतो ओ वडापाव धाब्यावर जेवण द्या एवढं का कांकारलाय शेत अहो बिबट्या गावात बिबट्या शिरलाय बिबट्या वा छान 1 नंबर आयडिया गावात बिबट्या आलाय का आल्यावर शौचास पांदीला कोणच जाणार नाही हो खरंच खूप भारी कल्पना आहे अहो तुमची कल्पना घाला चुलीत खरंच गावात बिबट्या शिरलाय गावाला हागणदारी मुक्त करण्यापेक्षा आता बिबट्या मुक्त करायला पाहिजे तुम्हाला कसं काय कळलं गावात बिबट्या शिरलाय गावात काय करणार आता बघ नको नको वाटते फुकटचं खायला भेटतंय मग दचकाळू खाय नसते अशी गोष्ट तयार होत्या अरे ही कसं की जमा झाली रे तू बघून घेतो कसं की जमा झाला इथं आणि याला एवढं घांगू कुठलाय अरे गावात बिबट्याला बिबट्या बिबट्या बसली माझी हा खरं बिबट्यालाय अरे होय सोन्या शेट्ट बघितलाय ए नाही कुत्र्याला कोणला असेल अरे लांडग्या मला कळलं कुत्रा आहे का कोणलाय ती बघितलंस तू कुठं बघितलंस रे अरे संध्याच्या रानापाशी बघितलाय संध्या राहणार किती वाजता अरे आता 10-15 मिनिटं झालं अरे मला काय दिसलं नाही मी तिथं होतो तू खरं डोळ्याने बघितलास का डोळ्यानं असं काय बघितलं नाही ऊसात हालचाल झाली आणि डरकाळी दिली बिबट्याने मी 80 पात घालून पळून आलो अशी काय होती काय अशी डरकाळी होती मी ऐकली आणि 80 पात घालून पळून आलो चला रे ए चला ह्याच्या नादाला लागलाय तुम्ही चला अहो साहेब बिबट्या अरे कुठे निघालायचा अरे गरज गावात बिबट्याला बंदोबस्त करायला पाहिजे काय झालं लोक एवढं ओरडून सांगते यांना विश्वास बसना माझ्या आयला बिबट्याला बिबट्याचा आवाज कसा काय जमते बरं घरामध्ये सेम आवाज काढते काय साला कला आहे त्याच्याकडे आहे ना